काल रामणाच्या हातीमध्ये भैया पाटील वय 41 ह्या व्यक्तीने आत्महत्या केली होती. त्या आत्महत्येच्या याच्यावरून त्याचा भाऊ भरत रामदास पाटील यांच्या तक्रारीवरून रामण पोलीस स्टेशन येथे CR नंबर 238/25 BNS कलम 108 351 35 अन्वये आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यामध्ये त्याच्या भावाच्या तक्रारीनुसार सचिन दादाराव अडकमोर, त्यानंतर मीनाक्षी जैन आणि सुजाता ठाकूर यांची नावं घेतलेली होती. आता सध्या या गुन्ह्यामध्ये आपण सचिन अडकमोर, मीनाक्षी जैन आणि ज्या कोल्हापूरचे 2 आशिष गंगाधरे आणि त्याचा चुलत भाऊ अप्पासू गंगाधरे यांना या गुन्ह्यामध्ये आरोपी करण्यात आलेला आहे आणि 4 आरोपींना या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आहे. त्याच अनुषंगाने या मैताची जी मुलगी मिसिंग झाली होती, मिसिंगच्या तपासादरम्यान यातील आशिष गंगाधरे आणि त्याचा चुलत भाऊ अप्पासू गंगाधरे हे आले होते आणि त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी तक्रार दिलेली आहे की ही मुलगी आणि तिच्यासोबत इतर काही महिला यांनी येऊन त्याची लग्नासाठी फसवणूक केली आहे. म्हणून रामनगर पोलीस स्टेशन येथे 238/2025 239/2025 BNS कलम 318/4-35 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यामध्ये मीनाक्षी जैन, सुजाता ठाकूर, अक्षय ठाकूर, धनश्री असे एकूण 5 जणांविरुद्ध तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ह्या गुन्ह्यामध्ये सध्या तपास सुरू आहे. पहिल्या गुन्ह्यातील जे काही आरोपी आहेत ते देखील या गुन्ह्यामध्ये आहेत. सध्या त्या गुन्ह्यात अटक आहे. त्यांची त्या गुन्ह्यातील तपास संपल्यानंतर या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक करण्यात येईल. सध्या गुन्हा प्राथमिक स्वरूपामध्ये आहे, प्राथमिक याच्यात आहे. अजून तपासामध्ये आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे. काही महिलांनी कोल्हापूर येथे जे इसम होते त्यांना मुलगी हवी होती लग्नासाठी, लग्न जमत नव्हते, तर त्यांच्या काही नातेवाईकांमार्फत जळगाव येथे संपर्क केल्यानंतर इथून मुलगी आमच्याकडे आहे, ती मुलगी जर आपल्याला पाहिजे असेल तर काही पैसे किंवा सोनं लागेल. त्याच्यानुसार मग त्यांचं लग्न झालं, पैसे देण्यात आले आणि सोनं देण्यात आलं. त्याच्यातून त्यांची फसवणूक झाली आणि त्याच्यानंतर मग त्यांनी हा गुन्हा दाखल केलेला. त्यातील ज्या महिला आणि ज्यांची फसवणूक झाली असे सगळे ट्रेस झालेले आहेत. महिलांना देखील याच्यामध्ये आरोपी करण्यात आले. ज्या महिलांकडे अटक करण्यात आली त्यांच्याकडे तपासणी केला असता सदरची जी मुलगी आहे तिच्या आईला देखील हा प्रकार सुरुवातीपासून माहीत होता. ती देखील याच्यामध्ये सहभागी आहे असं आपल्याला तपासामध्ये दिसून होतं.